जय जय रघुवीर समर्थ। अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे। देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 102 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये भगवंताच्या नामाची ही महती आपल्याला सांगताना एक अत्यंत महत्वाचा आशावाद आमच्या हृदयामध्ये जागवला। आमच्यामध्ये अनेक गुणदोष असू शकतात, पण या सगळ्या गुणदोषांवर एकच उपाय आहे। नवे नवे केवळ गुणदोषांवरच नाही, आपल्या भोगांवरती देखील, या प्रारब्धावरती देखील, या अधिभौतिक आध्यात्मिक तापावरती देखील एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताच्या नामाचा। आणि आधिदैविक असणाऱ्या या जीवाच्या गतीची देखील एक प्रकारे तो जीव चांगली गती ही नामाच्या आधाराने आरक्षित करू शकतो। म्हणून हे नाम अत्यंत आवडीने आपण घ्यावं, उत्कटतेने आपण घ्यावं, हे समर्थ माऊलीचं गेल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगणं। आज समर्थ आम्हाला आमच्यामधला सगळ्यात मोठा दोष कुठला आहे याचं चिंतन सांगणार आहेत। काय वाटतं आपल्याला, कुठला दोष असेल आपल्यामध्ये? थोडा विचार करा क्षणभर। आमच्यामध्ये सगळ्यात मोठा असा कुठला दोष असेल जो संतांना खऱ्या अर्थाने दिसतो, आणि त्या दोषापायी अनेक दोष आमच्यामध्ये निर्माण होतात, नाही का? आपण अनेकदा डॉक्टरकडे जातो तर लक्षणांवरतीच औषधं घेतो, पण त्याचं रूट कॉज काय आहे, त्याचं मूळ कारण काय आहे, ते कधी आपण नीट करायला जात नाही। आपण लक्षणांप्रमाणे औषधं घेतल्याने ती लक्षणं थोडा वेळ झाकली जातात, पण तो आतमध्ये रोग तसाच असल्यामुळं बऱ्याचदा तो पुन्हा पुन्हा उफाळून जसा येतो, तसं आध्यात्मिक जीवनामध्ये देखील एकच दोष असा आहे जो आम्हाला प्रत्येक वेळेला जाळत राहतो, आणि त्या दोषापायी अनेक प्रकारची लक्षणं आमच्या जीवनामध्ये प्रकट होत असतात। त्या दोषाचं नाव आहे सज्जनो अहंकार, अहंता। त्या अहंकाराच्या पायी सगळं जग त्रस्त आहे। त्या अहंकार रूपी या रूट कॉजला आपण कशा पद्धतीने घालवावं, त्या रूट कॉजला आपल्या जीवनामधून आपण घालवलं आहे याचं काही लक्षण आहे का? तर ते लक्षण आम्हाला समर्थ आज सांगतात। काय म्हणतात समर्थ माऊली? अतिलीनता सर्व भावे स्वभावे। अत्यंतिक लीनता सर्व भावाने ही ज्याच्या जीवनामध्ये प्रगट होते, ही संतांना अत्यंत आनंद देणारे आहे। जना सज्जना लागी संतोष व्हावे। संत दृष्टीला एका साधकामध्ये जर काही पाहायचं असेल तर त्याचे अहंकाराचं प्रमाण किती कमी झालेलं आहे हे पाहायचं असतं। संत हे बघत नाहीत की तुमचं साधन किती झालेलं आहे, संत त्या साधनेतून तुम्ही तुमच्या अहंकाराचं विसर्जन किती केलंय हे बघतात। एक फार छान गोष्ट मला श्री महाराजांच्या प्रवचनामधली आठवली। एकदा एक गुरु आपल्या शिष्याला
एक आदेश देतात, म्हणतात की मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत या झाडाखाली बसून सतत नामस्मरण करायचंय बरं का. आणि असं म्हणून ते देशाटनाला निघून जातात. 3 वर्षानंतर ते जेव्हा परत येतात, बघा 3 वर्ष म्हणजे किती नामस्मरण झालं असेल. 3 वर्षानंतर ते गुरु आपल्या शिष्याला बघायला येतात, तर तो झाडाखाली बसून नामस्मरण करत असतो. गुरु अत्यंत मनामध्ये प्रसन्न होतात की खरोखर शिष्याने आपण सांगितल्याप्रमाणे ऐकलं बरं. पण जेव्हा ते त्याला प्रश्न विचारतात त्यावेळेला शिष्य काय उत्तर देतो? 3 वर्ष झाले महाराज, एक दिवस देखील इथून हल्लो नाहीये, एक दिवस देखील मी नामाला सोडलं नाहीये. गुरूंनी हे ऐकल्यानंतर मनामध्ये विचार येतो की बेटा, अजूनही तर औषध पचनी पडलेलं नाही, अजूनही तुझा मीपणा तसाच आहे, मी साधन केलं हा भाव तुझ्या मुखामध्ये तसाच आहे. गुरूंनी मोठी गंमत केली आणि त्याला म्हणाले की ठीक आहे, खूप छान, मला आनंद वाटला. आता म्हणे 1 दिवसात मी गंगा स्नान करून येतो, तर तेवढा 1 दिवस तू बस. तो म्हणाला एवढं 3 वर्ष बसलो, 1 दिवसाचं काय, या जरूर जाऊन या म्हणाला. आणि गुरु निघाले गंगा स्नानाला. इथं तासभर होत नाहीये तर या शिष्याला त्या झाडाखाली बसताच येईना, हातापायाला मुंग्या येऊ लागल्या, अस्वस्थ अंगाला खास सुटली, अक्षरशः तळमळू लागला, उठून बसला. गुरूंची स्वारी परत आली. अरे म्हणाले, का रे, 3 वर्ष बसला आणि आज 1 दिवस नाही बसू शकला? काय माहिती म्हणे काय झालं, 1 दिवस नाही जमलं म्हणाले. गुरूंनी त्याला सांगायचं जे होतं ते त्याला त्या तत्वातून समजावून सांगितलं की बाळा, तू साधन करत नाही, तो तुझ्या हृदयामध्ये बसून तो साधन करत असतो. तुझ्या कर्तृत्वाने, तुझ्या पुरुषार्थाने, अहंकाराने ते साधन झालंय हे जे तुला वाटलं ना, त्यामुळे साधन तुझ्या पचनी पडलं नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा म्हणतात मी तर मौन धरले, मी कुठं नामस्मरण करतोय. राम हमारा जप करे हम बैठे आराम, अशा पद्धतीने ती माऊली या हरिपाठामधून आपल्याला सांगते की तो स्वतः श्रीहरी आपली जपमाळ घेऊन माझ्या हृदयामध्ये बसून नामस्मरण करतोय. सज्जनो, ही आहे अतिलीनता सर्व भावे स्वभावे. आमच्या जीवनामध्ये नेमकं साधन करून तो अहंकार काही केल्या लयाला जात नाही आणि त्यामुळं संत आमच्याकडे बघून ठीक आहे आनंद दाखवतात पण प्रसन्न होत नाहीत. प्रसन्नता त्यांना तिथं येते जिथं हा अहंकार गळून पडलेला आहे. आणि अहंकार गळून पडण्याचं नेमकं किती साधन झालं की तो गळून पडतो हे सांगणं अवघड आहे. बघा, प्रत्येकाची रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळं काही लोक डॉक्टरांकडे गेले की त्याला ते साधं औषध देतात, काही लोकांना अँटीबायोटिक्स देतात, पण अँटीबायोटिकमध्ये पण देखील पुन्हा मात्रा वाढवत नेतात. म्हणजे प्रत्येकाची क्षमतेप्रमाणे त्याला औषध द्यावं लागतं. मला असं वाटतं की 13 कोटी नामस्मरण हा या नामस्वरूपी औषधाचा अंतिम डोस आहे, फायनल डोस. पण काही लोकांचं 3.5 कोटीमध्ये देखील काम होत असेल, काही लोकांचं 1 कोटीमध्ये देखील काम होत असेल. याचा अर्थ 13 कोटी नामस्मरण याचं मी मूल्यांकन करत नाहीये. मी असं म्हणतोय की ही जन्मोजन्मीची साधना आहे. कोणाची कधी कशी फळेल सांगता येत नाहीये, पण फळल्याची एकच खूण आहे. बघा, आपण आंब्याच्या झाडाला जेव्हा तो पहिला आंबा हा स्वतः आपोआप खाली गळून पडतो तेव्हा समजतो की हा पिकला. त्याप्रमाणे सज्जनो, ज्याचा अहंकार हा गळून पडलाय हे सांगावं लागत नाही. तो कसा असतो? अतिलीनता सर्व भावे स्वभावे. मला हा सर्व भावे हा शब्द या श्लोकामधला फार आवडतो. अहंकार कसा व्यक्त होतो? बघा, आम्ही लोक फार हुशार असतो. गुरूंनी सांगितलं ना, मीपणा कमी करा, मीपणा कमी करा. मग आपण बोलताना मात्र अगदी हुशारीने बोल, नाही महाराज हे सगळं आपणच करून घेतलं, महाराज हे सगळं आपल्या कृपेने झालं. हा आमच्या मुखामधला अहंकार शून्यतेचा भाग आम्ही हुशारीने प्रगट करतो. पण संत या सगळ्याच्या मागे लपलेला खरा अहंकार बघत असतात. बघा, अहंकार हा केवळ शब्दांनीच प्रगट होतो असं नाही. बहुतांश वेळेला शब्द हे त्याचं माध्यम असते, यात काही शंका नाही. पण मी बऱ्याचदा या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये फिरतो किंवा आध्यात्मिक जगतामध्ये देखील अनेकांना भेटण्याचं मला गुरुकृपेने कधी कधी सद्भाग्य मिळतं. मी काही त्यांचे दोष सांगत नाहीये, पण मला असं वाटतं, माझं तर फार अल्प ज्ञान आहे या बाबतीमध्ये, संतांनी क्षमा करावी.
पण मनुष्याचा चालणं देखील त्याचा अहंकार दाखवतो. कसा चालतो तो व्यक्ती. अहंकार शून्य व्यक्तीचं चालणं ही फार फार सुंदर असतं. अहंकार शून्य व्यक्ती पावलं देखील कशी टाकतो बघण्यासारखी असतात. बघा, आपण कधी जमिनीवरून चालताना विचार करतो का हो, की एखादी मुंगी आपल्या पायाखाली येत नाही ना? कित्येकदा त्या मुंग्या रस्त्यावरून अशा आपल्याला क्रॉस होत असतात, पण आपण इतके अनावधानाने चालत असतो की आपण त्याच्यावरून चालत जाताना आपलं लक्ष देखील येत नाही. कित्येकदा त्याच्यावर पाऊल पडतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांची एक गोष्ट आठवली. एकदा जगद्गुरु आळंदीला माऊलीच्या समाधीच्या दर्शनाला गेले होते आणि तिथं वडाला प्रदक्षिणा करून ते आले आणि एकदम समोर आल्यामुळे ज्या समोर चिमण्या बसल्या होत्या त्या उडाल्या. जगद्गुरूंना इतकं वाईट वाटलं की अरे, मी आल्याने तुम्हाला भीती वाटली का? म्हणजे माझ्यातला अहंकार अजूनही संपला नाही का? नाही, मला हा अहंकार संपायला पाहिजे म्हणून ते वडाच्या झाडाखाली बसले भजनाला आणि हरी राम कृष्ण हरी इतके तल्लीन झाले आणि भगवंताला एकच प्रार्थना करू लागले, आता हे तेव्हाच मी इथून उठीन जेव्हा या चिमण्या परत येतील. आणि काय आश्चर्य, 3 दिवस लागले, पण 3 दिवसानंतर त्या चिमण्या या जगद्गुरूंच्या अंगा खांद्यावरती खेळत होत्या. एक सहज विषयांतर म्हणून सांगतो, पण मला असं वाटतं ना, लहान मुलं, ही प्राणी, ही पक्षी, हे अहंकार शून्य जीवाकडे ना जास्त रमतात बरं का. बघा, आपल्याकडे देखील नातू आणि आजोबाचं एक फार छान नातं असतं, फार गोड असतं. कारण नातवाला देखील अहंकार नाही आणि आजोबा देखील वृद्धापकाळामुळं गलित गात्र झालेला असतो, त्याला देखील अहंकार बऱ्यापैकी कमी झालेला असतो. त्यामुळे या दोघांची मैत्री फार चांगली जमते. प्राण्यांना देखील जर तुमची भीती वाटत नसेल ना, तर ते अगदी सहज तुमच्या जवळ येतात. पण बऱ्याचदा आमचा अहंकार हा या जीवांना कळतो. त्यामुळे चालण्यामध्ये अहंकार आहे, बोलण्यामध्ये तर आहेच आहे. अहो, डोळ्यांनी दिसताना देखील, बघताना देखील कित्येकांचे डोळे ज्या पद्धतीने गरगर फिरतात, त्यामध्ये असलेला एक प्रकारचा उर्मटपणा हा आपल्याला सहजपणे जाणवू शकतो. त्यामुळे सर्व भावे हा शब्द फार महत्वाचा आहे. अनेकदा आपण फार चांगली चांगली सत्कर्म करतो, पण त्या सत्कर्मांचा इतका डंका पिटवतो की ती सत्कर्म देखील अहंकाराला कारण ठरतात. ही अतिलीनता पाहिजे. ही लीनता साधी सुधी नाही, अतिलीनता. आणि ही अतिलीनता कशी? ती व्यक्ती अगदी नेहमी सगळ्यांमध्ये असूनही लपल्यासारखी असते. आणि अतिलीनता म्हणजे कर्मापासून पळून जाणं नाही बरं का. अतिलीनतेचं सर्वोत्तम उदाहरण आहे रामायणामध्ये. बघा, आमचा हनुमंत जेव्हा सीता शोधनाचा प्रसंग आला तेव्हा सगळेजण आपली फुशारकी मारू लागले. जामवंत म्हणाला की अरे, जेव्हा बलीला भगवंत पाताळात गाडत होता त्यावेळेला मी त्याला 7 प्रदक्षिणा मारल्या होत्या. हे समुद्र पार करून जाणं काय केलं असतं, पण आता वय झालंय. अंगद म्हणतो मी जाईन, पण तिथं भोग इतके आहेत की मी कदाचित परत येणार नाही, मी त्या भोगांमध्ये रमून जाईन. अशा पद्धतीने यांची चर्चा चाललेली असताना हनुमंताला सांगतात की राम काज लगी तव अवतार. अरे, रामाच्या कार्यासाठी तुझा अवतार झालाय हनुमंता. हनुमंत ही आज्ञा शिरसावंद्य मानतो. हनुमंत उड्डाण करतो, प्रचंड कार्य करतो आणि सगळं कार्य करून तो जेव्हा परत येतो तेव्हा रामरायाच्याकडे थेट जाऊन सांगत नाही की झालं बरं का काम. आजच्या काळामध्ये बघा, क्रेडिट घेण्यासाठी किती धावपळ चाललेली असते. सर, मी केलं बरं का हे काम, सर माझं आहे बरं का हे सगळं क्रेडिट घेण्यासाठी धडपड चाललेली असते. हनुमंताने देखील ते उड्डाण थोडंसं आणखीन पुढे नेऊन थेट त्या ऋष्यमुख पर्वतापर्यंत जायला काही हरकत नव्हतं. प्रवर्षण पर्वतावरती प्रभू रामचंद्र बसले होते. तिथपर्यंत जाऊन थेट त्यांना सांगायला पाहिजे होतं, पण माझा हनुमंत उतरला अंगदाच्या पायाशी, जामवंताच्या पायाशी. मग हे सगळं मंडळ गेलं सुग्रीवाजवळ. सुग्रीव या सगळ्यांना घेऊन रामरायाच्या जवळ गेला आणि या सगळ्यांमध्ये माझा हनुमंत कुठेतरी आतमध्ये सगळ्यांमध्ये दडून बसलाय. सगळेजण हनुमंताचं कौतुक करतायत. पवन सूत जो करणी, ही हनुमंताची जी क्रिया आहे, जामवंत म्हणतो की सहस्त्र मुखाचा शेष देखील सांगू शकत नाही. रामराय म्हणतो अरे ते सगळं ठीक आहे, पण तो हनुमंत आहे कुठं? आणि मग हनुमंताला सगळेजण ढकलून ढकलून पुढे आणतात. बघा सज्जनो, ही अतिलीनता सर्व भावे स्वभावे ही अशी आहे जिथं काम करण्यासाठी ती व्यक्ती सगळ्यांच्या पुढे आहे, पण त्याचं श्रेय किंवा कौतुक घेण्याची वेळ येते तेव्हा तो सगळ्यांच्या मागं असतो. ही आहे अतिलीनता. अतिलीनता.
समर्थ आम्हाला हेच म्हणतात, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. आणि मग आमच्या रामाला जसं अत्यंतिक प्रेम आलं हनुमंतावरती, रामरया किती प्रेमाने हनुमंताला भेटलेला आहे आणि काय म्हणाला, सुन सुत तोही उरीनमय नाही. अरे मी तुझ्या ऋणातून मुक्तच होऊ शकत नाही रे, तू मला कर्जबाजारी करून टाकलं कायम स्वरूपी. कारण या संतांना जेव्हा अशी अहंकार शून्यता दिसते ना, तेव्हा ते अत्यानंदित होतात. रामाने देखील हनुमंताची परीक्षा घेतली बरं का, आणि या सगळ्या परीक्षांपेक्षा एक अवघड परीक्षा घेतली त्याने. काय म्हणाला रामराया, कहू कपी रावण पालित लंका, केही बिदी दहेऊ दुर्ग अति बंका. अरे हनुमंता, त्या रावणाची लंका मी ऐकली की फार दुर्गम आहे, फार बलाढ्य आहे तो रावण. कशी जाळलीस रे बाळा तू? मी जर तिथं असतो ना नक्की सांगितलं असतं. आता काय सांगू रामा, अरे इकडं गेलो तिकडं गेलो, असं झालं ते झालं, मग मी पण असा हुशार, मी हे केलं मी ते केलं मी ते केलं. पण माझा हनुमंत कसा आहे बघा, अतिलीनता सर्व भावे स्वभावे. रामरायाला काय सांगतोय हनुमंत, की मी काय केलं, नागी सिंधु हा टकपुर जारा, बिपिन गवन गनी. त्या राक्षसांचं मी सगळा उत्पात करून टाकला, जाळून टाकलं. मी ते सोन्याची लंका जळाली, सगळं झालं. पण त्याची सगळी त्यांनी जी क्रम सांगितले ना, ते सगळे मागं पुढं सांगितले. रामराया देखील म्हणाला, अरे तू काय सांगतोयस, तू समुद्र पार केला हे कळालं, मग तू अशोक वाटिकेमध्ये गेला ना, मग तू सीतेचा शोध घेतला, मग तू राक्षसांचा एक प्रकारे विध्वंस केला, मग तू रावणाकडे आला आणि मग तू लंका जाळली, खरं असं झालं ना, मग तू हे मला उलट पालट का सांगतोय? हनुमंत म्हणाला, दादा मला खरंच काही कळत नाही, काहीतरी झालं बाबा. अरे ते सगळं तुम्हीच करून घेतलं, हे सगळं आपल्या कृपेचं फळ आहे, मला आठवायला देखील तयार नाही. सज्जनो, अतिलीनता ही अशी असावी की आपण केलेल्या कर्माचा देखील आठव राहू नये, आपण केलेल्या सेवेचा देखील आठव राहू नये. फार सुंदर आहे हे हनुमंत चरित्र. जना सज्जना लागी संतोष व्हावे. आणि मग हा अहंकार घालवण्यासाठी काय करावं? देहे कारणी सर्व लावीत जावे. हा जो देह आहे ना, याला आपण गुरु सेवेमध्ये झिजवावं, रामसेवेमध्ये झिजवावं. ही रामसेवा जेव्हा आपल्याकडून घडू लागते ना, तेव्हाच अहंकार गळून पडतो. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं एक फार सुंदर वाक्य, ते काय म्हणतात, गुरुसेवेमध्ये देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी अर्थात अहंकार जात नाही, आणि अहंकार अर्थात देहबुद्धी गेल्याशिवाय खरी गुरुसेवा घडत नाही. हे दोन्ही एकमेकांशी लिंक आहे. अनेक लोक म्हणतात, इतके वर्ष मी सेवा करतोय, 45 वर्ष झाले गुरुची सेवा माझी अजूनही एकही दिवस खंडित झाली नाही. समजावं, सेवा तर झाली आहे, पण अजूनही देहबुद्धी संपली नाही, अहंकार संपला नाही. अहंकार संपलेला व्यक्ती ना कधी 45 वर्षाचा उल्लेख करेल, ना कधी आपण केलेल्या कार्याचं तो स्मरण करेल. तो तर फक्त त्या क्षणी असा विचार करून तिथं उभं राहील की आजच आलोय आपल्या सेवेमध्ये, प्रभो सांगा काय काम आहे, हात जोडून तिथं उभा राहील. बघा, देहे कारणी सर्व लावीत जावे. हे फार गुरुसेवेचं मर्म आहे की आपण गुरुसेवेच्या त्याच्या आज्ञेमध्ये या देहाला झिजवावं. गुरुसेवा म्हणजे नेमकं काय? गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन, याचं नाव आहे गुरुसेवा. आपल्या गुरूंनी जी आज्ञा दिलेली आहे की निरंतर नामस्मरण करा, पूजा करावी त्रिकाळ, 3 वेळेला पूजा करा, भगवंताचं नामस्मरण करा, आल्या गेलेल्या अतिथीला अन्नदान करा, आपण श्वासोश्वासी नाम घ्या, या सगळ्या आज्ञा आहेत. मग जेव्हा तुम्ही या सगळ्या आज्ञांचं तंतोतंत पालन करता, तेव्हा तुमची स्वतःची इच्छाच काही शिल्लक राहत नाही. स्वतःची इच्छा मरणं हे देखील अहंकार गळून गेल्याचं एक फार चांगलं चिन्ह आहे. प्रत्येक ठिकाणी जी महाराज त्यांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहता येणं. देहे कारणी सर्व लावीत जावे. आणि शेवटी काय, सगुणी अति आदरेसी भजावे. रामरायाच्या सगुण मूर्तीची तर पूजा कराच, रामाचे उत्सव तर छान करा, त्यामध्ये तर देह झिजवाच. पण तोच रामराया या सगळ्या सृष्टीमध्ये प्रत्येक चराचरामध्ये व्यापून उरलाय. त्यांना देखील रामरूप मानून त्या अशा दीनबंधूंची सेवा करणं ही देखील या सगुणाचीच पूजा आहे. अशा पद्धतीने सज्जन हो, आपण आपल्या अहंकाराला जर गाळून टाकलं ना, तर ती अतिलीनता आपल्या जीवनामध्ये प्रगटते. आणि ती अतिलीनता पाहून
सज्जन खऱ्या अर्थाने अत्यंत समाधानी होतात. आणि हे सगळं करण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे भगवंताचं नाम. ते नाम आपण घ्यावं, रामाला आपल्या जीवनात उतरवावं आणि आपल्या जीवनामध्ये या अहंकार शून्यतेचा निरंतर विचार करत आपण एक एक पाऊल त्यावरती टाकत जावं. हेच समर्थांच्या या श्लोकाचा गूढार्थ आहे. आपण देखील या अहंकार शून्यतेवरती विचार करत असालच ना? मग आपल्या निश्चित कमेंट्स, प्रश्न, अभिप्राय हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपल्या प्रश्नांना निश्चित उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.